2023 ते 25 या वर्षात आजवरचं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय. 2024 हे वर्ष तर इतिहासातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. मग यंदा 2026 मध्ये देशात आणि आपल्या महाराष्ट्रात काय होईल? हे वर्ष सर्वाधिक उष्ण असेल का? कोणत्या भागात उष्णतेच्या लाटांचा धोका आहे? याचं उत्तर आपण भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजाच्या आधारे देणार आहोत. उष्णतेच्या लाटांचा धोका जाणून घेण्यासाठी हा देशाचा नकाशा पहा. त्यात लाल रंग गडद होत गेलेल्या भागामध्ये उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त असल्याचं दिसून येतंय. आपल्या महाराष्ट्राकडे पाहिलं तर दक्षिणेकडची बाजू, पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात लालसर रंग दिसून येतोय. त्यानुसार मार्च ते मे या कालावधीत नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, ठाणे, पालघर, लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे या महिन्यात तापमानातली वाढ सर्वाधिक दिसून येईल. अशा स्थितीत यंदाचं वर्ष 2024 पेक्षाही उष्ण ठरण्याची चिन्ह सध्या तरी नाहीत, पण सर्वात उष्ण वर्षाच्या यादीमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर 2026 या वर्षाचा समावेश होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.